बायकांना कुठेतरी बाहेर फिरायला म्हटलं ना तर अजिबात म्हणजे नकोच वाटतं आणि कामामध्ये तर इतका इंटरेस्ट येऊन जातो ना, सगळी कामं पटापट होऊन जातात. आज मला स्वयंपाकाला सुट्टी होती, त्या ताईने चपात्या वगैरे लाटून घेतलेल्या, तर सगळी कामं वगैरे आवरली. जोपर्यंत सगळी कामं आवरत नाही ना तोपर्यंत घराच्या बाहेर पडायला नकोच वाटतं. नाही तर मग बाहेरून आल्यानंतर ना ते बघितल्यावर सगळा पसारा इतकी चिडचिड होऊन जाते ना. सगळी कामं आवरली आणि त्याच्यानंतर आम्ही तयार होऊन ना दोघीजण चाललेलो तुळशी मार्केटमध्ये. अगोदर ना थोडंसं भाजी चपाती खाऊन घेतली. 10 ते 15 मिनटं बसची वाट बघितल्यानंतर ना मग बस आली आणि आम्हाला जायचं तर मनपामध्ये 20 ते 25 मिनटं तर आरामशीर लागतात तिथे पोचायला. दगडूशेठपाशी आल्यानंतर ना खूपच गर्दी होती का काय माहिती, लाईन ना बाहेरपर्यंत लागली होती. म्हणून आम्ही बाहेरूनच ना गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन ना परत मग तुळशी मार्केटमध्ये गेलेलो. त्या ताईंचं ना स्वतःचं पार्लर आणि 1-2 वर्ष अगोदर त्या इथंच राहत होत्या, पण ते भाऊ नांदेड पोलीसला लागल्यामुळे ना ते तिकडे शिफ्ट झालेत. मग त्यांना पार्लरमध्ये ना थोडंसं सामान लागत होतं, ते घ्यायचं होतं. आणि ते जर वेळेला येईल त्यावेळेला इतक्या व्हरायटीज वेगवेगळे आलेले असताना जे बघील ते ना घ्यावंच वाटतं, फक्त पैसेच आपल्याजवळ पाहिजेत. भरपूर व्हरायटीज आलेल्या होत्या आणि जी लेडीज तर इतकं गर्दी असते ना लेडीजांची, जिथं बघील तिथं लेडीजच असतात शॉपिंग करायला. खूप असं फिरलं, थोडीशी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर ना थोडंसं गार काहीतरी प्यायचं म्हणून इथं ऑरेंज ज्यूस प्यायला आलेलो, पण इतका बकवास होता ना, अजिबात चव नव्हती त्या ऑरेंज ज्यूसला. घरी येताना थोडंसं उसाचा रस घेतला आणि घरी आल्यानंतर ना ड्रेस थोडंसं ट्राय केले. मग एकदम क्वालिटी छान होती आणि रेटच्या मानानं पण कपडा पण छान होता. थोडंसं सामान वगैरे सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर अक्षराच्या मम्मीने ना नाश्त्यासाठी त्यांना बोलवलं होतं. संध्याकाळच्या वेळेला ते जाणार होते, त्यामुळे सगळ्यांनी गप्पा मारत ना मस्त असं नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मग त्यांचं जायचं टायमिंग झालं आणि जायच्या वेळेला माझ्याकडून ना त्यांचा व्हिडिओ वगैरे काढायचं राहूनच गेलं, थोडंसं इमोशनल झाल्यामुळं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब